आणि भाग्याशिवाय भागवत प्राप्त होत नाही। आता तुम्हा सर्वांचं भाग्य आहे म्हणून तुम्ही या मंडपात येऊन बसलात आणि काहींना बळजबरीने चला म्हटलं तरी ते येतात का? नाही, कारण ज्याच्या नशिबात आहे का त्यालाच या मंडपात, तोच या मंडपात येतो। काहींचं नशीब असं आहे बघा, ते ह्या रोड पर्यंत येतील, काहींच्या नशिबात रोड पर्यंत येतील पण मंडपात येणार नाहीत, कारण ज्याच्या नशिबात आहे तोच या मंडपात येऊन बसू शकतो, तोच ही कथा श्रवण करू शकतो। तसेच या कथेनं उद्धार करणारी कथा आहे। ही कथा म्हणजे उद्धाराचे साधन आहे। श्रीमद भागवत ग्रंथाने लवकरात लवकर उद्धार होतो। राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला। श्रवणे परीक्षिती तरला भूपती, या भागवतामुळे राजाचा उद्धार झाला आणि या भागवतामुळे आपले सर्व तमोगुण नाहीसे होतात। ही कथा म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्याचा संगम आहे। ही कथा आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते, त्याकरिता आपल्याला विवेकाची गरज आहे।